हाफिज पुण्यामधून बोलत आहे. आज आपण BECC 132 यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची मूलतत्वे हा टॉपिक पाहणार आहोत. याच्यामध्ये मार्केट स्ट्रक्चर, बाजार संरचना म्हणजे काय, बाजाराचे काही प्रकार आहेत. अर्थशास्त्रानुसार बाजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या स्पर्धेनुसार, स्थानानुसार, ठिकाणानुसार, काळानुसार बाजाराचे वेगवेगळे प्रकार पडतात. तसेच घटक वस्तूंनुसारही बाजार प्रकार असतात. बाजार म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदीदार व विक्रेतेदार यांच्यामध्ये वस्तूंची जी देवाणघेवाण होते त्याला आपण बाजार असा शब्द वापरतो. बाजाराचं वर्गीकरण करायचं झालं तर स्थानानुसार सुद्धा आपण वर्गीकरण करू शकतो. स्थानानुसार बाजाराचे वर्गीकरण कशा प्रकारे होते, तर स्थानिक बाजारपेठ, प्रादेशिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. स्थानिक बाजारपेठेमध्ये आपण आठवडे बाजार घेऊ शकतो, एक दिवसाचा बाजार घेऊ शकतो. तर हा स्थानिक स्वरूपाचा बाजार स्वरूप आहे. तसेच जी प्रादेशिक बाजारपेठ असते त्यामध्ये प्रदेशांमध्ये, 2 प्रदेशांमध्ये किंवा 2 पेक्षा जास्त प्रदेशांमध्ये जे हे चालू असतात, वस्तू व सेवांची देवाणघेवाण चालू असते, त्याला आपण प्रादेशिक बाजारपेठ असे म्हणतो. तसेच राष्ट्रीय बाजारपेठ पाहूया आपण. राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे देशातल्या देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये चालणारी वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठ. तसेच आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हा पाहू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण वेगवेगळ्या देशांमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांमध्ये जो व्यवहार चालू असतो वस्तू व सेवांचा त्याला आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजाराचं उदाहरण द्यायचं झालं तर विनिमय बाजार जो आहे, विनिमय बाजार आहे, बँकिंग सेवा सुविधा आहे, वस्तूंची आयात निर्यात जी असते, या सर्व गोष्टी ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा उदाहरण सांगता येईल. तसेच बाजारपेठेचं हे झालं ठिकाणानुसार किंवा स्थानानुसार वर्गीकरण. तसेच बाजाराचे वर्गीकरण आपण काळानुसार करू शकतो. काळानुसार बाजारपेठेचे वर्गीकरण कसं असतं, तर काळानुसार बाजारपेठेचे वर्गीकरण करताना आपण अति अल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अति दीर्घकाळ असं वर्गीकरण करू शकतो. अति अल्पकाळ म्हणजे काय, तर अगदी काही तासांचा, 1 दिवसांचा जो बाजार असतो त्याला आपण अति अल्पकाळ बाजार असं म्हणू शकतो. त्यामध्ये आठवडे बाजार नाही, 1 दिवसाच्या बाजारामध्ये आपण शेअर मार्केटचा बाजार म्हणू शकतो किंवा 1 दिवसामध्ये जे व्यवहार चालू असतात त्या व्यवहारांना आपण अति अल्पकालीन बाजार असं म्हणतो. तर अल्पकाळ म्हणजे काय, तर इथं अल्पकाळ आपल्याला अर्थशास्त्रामध्ये तसेच या इकॉनॉमिक्समध्ये, अर्थशास्त्रामध्ये, या प्रकरणामध्ये आपण काही बाजार पाहणार आहोत. त्या बाजारांचं जे वर्गीकरण आहे ते अल्पकाळ, अति अल्पकाळ, दीर्घकाळ, अति दीर्घकाळ यांच्याशी संबंधित आहे. अल्पकाळ, यामध्ये अल्पकाळ आणि दीर्घकाळ हे 2 कालावधी आपल्याला प्रत्येक बाजारपेठेमध्ये पाहायचे आहेत. प्रत्येक बाजारपेठेत अल्पकाळात कसे उत्पादन होते, अल्पकालीन किमती कशा निश्चित होतात, तसेच दीर्घकाळात दीर्घकालीन किमती कशा निश्चित होतात, दीर्घकालीन उत्पादन निश्चिती कसे होते, ते आपण इथं अल्पकाळ आणि दीर्घकाळ या 2 बाजारांच्या संदर्भात पाहणार आहोत. म्हणून अल्पकाळ म्हणजे कोणता काळ, तर अल्पकाळ म्हणजे असा कालावधी की ज्या कालावधीमध्ये आपण ज्या कालावधीमध्ये बदलणाऱ्या घटकात बदल करता येतो परंतु स्थिर घटकात बदल करता येत नाही. मग इथे बदलणारे घटक म्हणजे काय, स्थिर घटक म्हणजे काय, तर बदलणारे घटक म्हणजे उत्पादन प्रमाणानुसार जे घटक बदलतात त्याला आपण बदलणारे घटक असे म्हणतो. उदाहरणार्थ श्रमिक, एखाद्या वस्तूचं उत्पादन जर वाढलं तर त्या वस्तू उत्पादनासाठी लागणारे आपल्याला श्रमिकही वाढवावे लागतात, त्याला म्हणू. तसेच कच्चा माल, वस्तू उत्पादनानुसार किंवा उत्पादनानुसार जे घटक बदलतात त्याला आपण बदलते घटक म्हणतो. मग वस्तू उत्पादनानुसार बदलणारे घटक कोणते, तर आपण कच्चा माल म्हणू शकतो, त्यामध्ये श्रमिकांची संख्या म्हणू शकतो. श्रमिकांची संख्या, उत्पादनाचं प्रमाण वाढवलं, एखाद्या उद्योग संस्थेने उत्पादन प्रमाण वाढवलं तर त्या श्रमिकांचं प्रमाणही वाढवावं लागतं. तसेच
एखाद्या वस्तूचं जर उत्पादन कमी करायचं झालं तर श्रमिकांची संख्या सुद्धा कमी होते. म्हणून याला बदलते घटक असं म्हणतो. तर स्थिर घटक म्हणजे काय? स्थिर घटक म्हणजे जे घटक उत्पादन प्रमाणानुसार बदलत नाही. जे घटक उत्पादन प्रमाणानुसार बदलत नाही त्याला आपण स्थिर घटक असे म्हणतो. त्यामध्ये आपण म्हणू शकतो अ, भांडवल किंवा एखादं कर्ज घेतलं तर कर्जावर दिला जाणारा जो व्याजाचा दर आहे तो बदलतो का? नाही. उत्पादन प्रमाण वाढलं घटलं तरी आपल्याला त्या भांडवलावरील कर्जावरील व्याज हे द्यावेच लागते. म्हणून भांडवलावरील व्याज किंवा कर्ज घेतल्यानंतर जे द्यावं लागणारं व्याज आहे त्याला आपण स्थिर घटक असं म्हणू शकतो. म्हणून स्थिर घटक म्हणजे काय? तर जे घटक उत्पादन प्रमाणानुसार बदलत नाहीत. जे घटक उत्पादन वाढले, घटले तरी जो खर्च किंवा जे घटक ज्या घटकांवर खर्च करावाच लागतो त्याला स्थिर घटक असं म्हणतात. म्हणजे मग अल्पकाळ म्हणजे काय? तर अल्पकाळ हा असा कालावधी असतो की आपण सर्व उत्पादनाचे घटक त्यामध्ये बदलू शकत नाही. उदाहरणार्थ समजा 1 किंवा 2 किंवा 4 वर्षाचाच कालावधी आहे. छोटासा कालावधी आहे. त्या 4 वर्षात मी माझ्या वस्तूचं समजा उत्पादन करतीये, तर वस्तू निर्मित करतीये मी. मग त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये मी इतके-इतके श्रमिक घेतीये. समजा पहिल्या वर्षी मी श्रमिक 8 घेतले. उत्पादन माझं 5,000 वस्तू एवढं होते. परत मी काय केलं श्रमिक परत वाढवले. उत्पादन वाढलं की श्रमिकही वाढवावे लागणार. म्हणून उत्पादन वाढल्यानंतर श्रमिक बदलतात म्हणून त्याला बदलते घटक म्हणतो. स्थिर घटक म्हणजे काय? तर जे घटक उत्पादन प्रमाणानुसार बदलत नाही त्याला आपण स्थिर घटक म्हणतो. उदाहरणार्थ भांडवलावरील व्याज, वॉचमनला दिला जाणारा जो पगार किंवा सॅलरी आहे ती सुद्धा स्थिर घटकात मोडते. कारण उत्पादन बदलू, घटू, कमी होऊ, उत्पादन कितीही बदललं तरी ह्याला द्यावा लागणारा जो वॉचमनला द्यावा लागणारा जो पगार आहे तो आपण बदलू शकत नाही. म्हणून अल्पकालामध्ये काही घटक स्थिर राहतात, काही घटक बदलते राहतात. सर्व घटकांमध्ये आपण लगेच बदल करू शकत नाही. कारण अल्पकाल हा असा कालावधी असतो, अतिशय लहान कालावधी असतो. या कालावधीमध्ये खर्च थोडा जास्त असतो. लगेच खर्च आपला वाढू शकत नाही. संयंत्रांमध्ये लगेच आपण मशीन्समध्ये बदल करू शकत नाही, यंत्र वाढवू शकत नाही. म्हणून अल्प काळात आपल्याला काही बदलते घटक आणि काही स्थिर घटक हाताशी घेऊन उत्पादन करावे लागते. काही घटक आपण बदलत नाही तर काही घटक आपण बदलून हळूहळू आपण उत्पादनाचे प्रमाण बदलतो. म्हणून याला अल्प कालावधी असे म्हणतात. मग दीर्घकाळ म्हणजे काय? दीर्घकाळ म्हणजे असा कालावधी की त्या कालावधीमध्ये आपण उत्पादनाचे सर्व घटक बदलण्यासाठी विशिष्ट काळ किंवा वेळ मिळतो आपल्याला. उत्पादन प्रमाणात बदल करण्यासाठी विशिष्ट कालावधी मिळतो. त्यामुळे उत्पादनाचे सर्व घटक ज्या काळात बदलतात त्याला आपण दीर्घकाळ असे म्हणतो. दीर्घकाळ म्हणजे काय? तर दीर्घकाळात उत्पादनाचे सर्व घटक हे बदलणारे असतात. अल्प काळात उत्पादनाचे सर्व घटक आपण बदलू शकत नाही. काही घटक बदलतो, काही घटक आपण स्थिर ठेवतो. म्हणून दीर्घकाळात उत्पादनाचे काही घटक बदलतात, काही घटक बदलत नाही. त्याला सॉरी अल्प काळात काही घटक बदलतात, काही घटक बदलत नाही. तर दीर्घकाळात उत्पादनाचे सर्व घटक काय असतात? बदलणारे असतात. म्हणून याला दीर्घकाळ असं म्हणतात. दीर्घकाळात सर्व घटक बदलणारे असतात. पुढचा एक काळानुसार प्रकार आहे बाजाराचा अति दीर्घकालीन बाजार. अतिशय मोठा कालावधी ज्या बाजाराला भेटतो त्या बाजाराला आपण अति दीर्घकाळ म्हणतो. 40 वर्ष किंवा 40 वर्षांपेक्षा जो जास्त कालावधी असतो त्याला आपण अति दीर्घकालीन बाजार असं म्हणू शकतो. आणखी एक बाजारपेठेचा प्रकार किंवा बाजाराचं वर्गीकरण म्हणू शकतो आपण. बाजाराचे वर्गीकरण अ, घटक बाजार आणि वस्तू बाजार यानुसारही बाजारपेठेचं वर्गीकरण करू शकतो. वस्तू बाजार म्हणजे काय? तर ज्या बाजारामध्ये वस्तू व सेवांची खरेदी विक्री विक्रेतादार व खरेदी ग्राहकांमध्ये होत असते त्याला आपण वस्तू बाजार असं म्हणतो. तर घटक बाजार म्हणजे काय? घटक बाजारामध्ये उत्पादनाचे उत्पादनाचे जे घटक आहेत
उत्पादनाचे घटक कोणते, तर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. अशा भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांमध्ये जी देवाणघेवाण होते, या उत्पादन घटकांची देवाणघेवाण ज्या बाजारात होते त्या बाजाराला घटक बाजार असे म्हणतात. वस्तू बाजार आणि घटक बाजार म्हणजे काय, तर वस्तूंची देवाणघेवाण म्हणजे वस्तू बाजार, घटक बाजार म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांची देवाणघेवाण ज्या बाजारात होते त्याला घटक बाजार असे म्हणतात. आणि पुढील एक महत्वाचा बाजार प्रकाराचं वर्गीकरण जे केलं जातं आणि जे आपण या चॅप्टरमध्ये किंवा या प्रकरणामध्ये स्पष्ट सविस्तरपणे पाहणार आहोत ते म्हणजे काय, तर स्पर्धेच्या प्रकारानुसार बाजाराचे प्रकार. मग स्पर्धेच्या प्रकारानुसार बाजाराचे प्रकार काय आहेत, तर पहिला आहे पूर्ण स्पर्धा, दुसरा आहे अपूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, तर ज्या बाजारामध्ये जे ग्राहक आणि विक्रेत्यांची संख्या जी असते ते असंख्य असते किंवा खूप मोठ्या प्रमाणात बाजारांची ग्राहक व विक्रेत्यांची संख्या असते, त्याला आपण असंख्य विक्रेते किंवा असंख्य ग्राहक असं म्हणू शकतो. तो बाजार असतो पूर्ण स्पर्धेचा. म्हणजे त्यामध्ये पूर्ण स्पर्धा चालू असते. त्या स्पर्धेमध्ये वस्तूचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल पूर्ण स्पर्धेचं, एकजिन्सी वस्तू. ज्या बाजारात एकाच प्रकारच्या वस्तूंची देवाणघेवाण चालते, ज्या बाजारामध्ये वस्तू व सेवांची एकाच प्रकारची देवाणघेवाण चालू असून अनेक विक्रेते असतात, संख्येने प्रचंड विक्रेते असतात. मग असं का होतं, तर पूर्ण स्पर्धेत समजा असंख्य विक्रेते असल्यामुळे एखाद्या विक्रेत्याने जर वस्तूची किंमत कमी केली किंवा वाढवली तरी त्या वाढलेल्या किमतीचा किंवा कमी केलेल्या किमतीचा फारसा बाजारावर परिणाम होत नाही. म्हणून असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक हे आपल्याला पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगता येईल. पूर्ण स्पर्धेमध्ये आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर पूर्ण स्पर्धेमध्ये जे हे आहेत काय म्हणतात त्याला, पूर्ण ज्ञान किंवा वस्तूंचं पूर्ण ज्ञान असतं ग्राहकाला. वाहतूक खर्चाचा अभाव असतो, वाहतूक खर्च करावाच लागत नाही, अशी वैशिष्ट्य आहे. तर बाजाराचे कोणते महत्वाचे दोन प्रकार आहेत, एक आहे पूर्ण स्पर्धा आणि दुसरा आहे अपूर्ण स्पर्धा. अपूर्ण स्पर्धा म्हणजे काय, तर ज्या बाजारामध्ये अपूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये मक्तेदारी युक्त स्पर्धा, अल्प विक्रेताधिकार आणि द्विविक्रेताधिकार असे बाजाराचे 4 प्रकार अपूर्ण स्पर्धेच्या बाजारात आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य पाहणार आहोत. पूर्ण स्पर्धा आपण आत्ताच पाहिलं. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, तर ज्या बाजारामध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, वस्तूची एकच किंमत असते, त्या बाजाराला आपण बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते, जाहिरात खर्चाचा अभाव असतो, वाहतूक खर्चाचा अभाव असतो, याला आपण पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. आता पूर्ण स्पर्धेचे आपण वैशिष्ट्य एक एक पाहूया. पहिलं सर्वात महत्वाचं पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते. मग असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेत्यांमध्ये तुम्ही पाहू शकता, समजा एक वस्तू आहे आणि त्या वस्तू एकाच प्रकारची वस्तूची उत्पादन करणाऱ्या खूप जास्त उत्पादन संस्था किंवा विक्रेते आहेत. असे विक्रेते आहेत की ती वस्तू सगळे विक्रेते, असंख्य प्रचंड विक्रेते आहेत, मोजता येणार नाही, त्यांच्या किमतींचा अंदाज घेता येणार नाही, असे असंख्य विक्रेते आहेत. आणि तेच कोणत्या वस्तू उत्पादित करतात, तर एकजिन्सी वस्तू उत्पादित करतात. म्हणून त्या पूर्ण स्पर्धेचं पहिलं वैशिष्ट्य असं सांगता येतं, असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक. असंख्य विक्रेते असल्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये एखाद्या विक्रेत्याने एखाद्या वस्तूची किंमत कमी केली तर ग्राहकांना पूर्ण ज्ञान असल्यामुळे आणि एका विक्रेत्याच्या किंमत बदलाचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे काही दुर्लक्ष करण्यासारखा किंवा दुर्लक्षित तो परिणाम असतो. पुढे आहे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य एकजिन्सी वस्तू. एकजिन्सी वस्तू म्हणजे काय, रंग, रूप, आकार, चव, वेष्टन अशा सर्व बाबतीत ती वस्तू एकजिन्सी असते. अगदी चव, आकार, रंग ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत ती वस्तू अगदी एकजिन्सी असते.
असंही म्हटलं जातं की पूर्ण स्पर्धेचा बाजारात वास्तवात दिसून येत नाही. परंतु आपल्याला एक बाजाराचं ज्ञान मिळवून देण्यासाठी, बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी ठरते हे माहीत होण्यासाठी आपल्याला पूर्ण स्पर्धेचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. वस्तूच्या किमती कशा ठरतात कोणत्याही बाजारात? जर त्या वस्तू एकसारख्या असतील तर त्याचं थोडंसं ज्ञान आपल्याला पूर्ण स्पर्धेच्या बाजारावरून होतं. म्हणून एकजिन्सी वस्तू म्हणजे काय तर रंग, रूप, आकार, चव, वेष्टन या सर्व बाबतीत ती वस्तू कशी असते तर एकजिन्सी असते. पुढे आहे बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान. बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान का असावे? कारण ग्राहक कुठल्याही विक्रेत्याकडे एखाद्या वस्तूची खरेदी करायला गेल्या तर त्याला त्या वस्तूची पूर्ण माहिती असते. त्या वस्तूची किंमत काय आहे? ती वस्तू कोणत्या प्रकारची आहे, काय कुठल्या कोणत्या दर्जाची आहे, कशी आहे. सर्व विक्रेत्यांकडे सारखीच किंमत आहे. कोणत्याही विक्रेत्याकडे कुठल्याही प्रकारची किंमत कमी नाही केलेली जात. त्यामुळे ग्राहकांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असल्यामुळे पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. पुढे आहे आणखी एक महत्त्वाचं पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य काय तर अक्षाला समांतर मागणी वक्र. अक्षाला समांतर मागणी वक्र म्हणजे काय तर आता इथे आपल्याला एक संकल्पना खूप महत्त्वाची समजून घ्यावी लागते. हे वैशिष्ट्य जे आहेत अक्षाला समांतर मागणी वक्र ह्या वैशिष्ट्याआधी आपण एक फरक पाहूया. तो म्हणजे काय तर उद्योग आणि उद्योग संस्था. उद्योग वेगळा असतो की उद्योग संस्था मोठी असते. उद्योग मोठा असतो की उद्योग संस्था मोठी असते. इंग्रजीमध्ये उद्योगाला इंडस्ट्री असं म्हटलं जातं. तर उद्योग संस्थेला फर्म असं म्हटलं जातं. तर इथे आपल्याला फरक पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये महत्त्वाचा आहे समजावून घेणं. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये उद्योग आणि उद्योग संस्था असा फरक आपल्याला समजावून घेणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्योग म्हणजे काय तो उद्योग हा मोठा असतो आणि इतर छोट्या छोट्या उद्योग संस्था म्हणजे फर्म ह्या सर्व फर्म मिळून ह्या उद्योग संस्था मिळून एक उद्योग तयार होतो. म्हणून उद्योग तयार होण्यासाठी उद्योग संस्थांची मागणी आणि पुरवठ्यांचा विचार करणं आवश्यक असतं. म्हणून उद्योग हा मोठा असतो आणि उद्योग संस्था ही छोटी असते. समजा 5 उद्योग संस्था आहे. समजा 5 उद्योग संस्थांपैकी पहिली उद्योग संस्था 2 वस्तू तयार करते. दुसरी उद्योग संस्था 4च वस्तू तयार करते. तिसरी 6 करतीये, नंतरची 8 करतीये आणि 5वी उद्योग संस्था समजा 10 वस्तू तयार करते. मग ह्या सर्व 5ही उद्योग संस्थांची उत्पादित केलेली वस्तूंची नगरसंख्या म्हणजे काय तर त्या उद्योगाचा पुरवठा. तसेच ह्या ज्या 5 उद्योग संस्था आहेत किंवा फर्म्स आहेत, ह्या 5 फर्म्सची जी मागणी आहे, समजा पहिल्या उद्योग संस्थेला 4च वस्तूंना मागणी येते, 4च ग्राहक खरेदी करतात ते. दुसऱ्या उद्योग संस्थेची वस्तू 5च ग्राहकांकडून खरेदी केलेली जाते. म्हणून अशा 5ही उद्योग संस्थांकडून ग्राहकांनी केलेली मागणी जी आहे, 5ही उद्योग संस्थांची जी मागणी आहे, त्या मागणीची बेरीज म्हणजे काय तर उद्योगाची मागणी. तसेच 5ही उद्योग संस्थांची वस्तूंची पुरवठा म्हणजे काय किंवा 5ही उद्योग संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची बेरीज म्हणजे काय तर त्या उद्योगाची पुरवठा किंवा उद्योगाचा पुरवठा. म्हणून इथे उद्योग आणि उद्योग संस्था ही संकल्पना फार महत्त्वाची ठरते. उद्योगाच्या पातळीवर वस्तूची किंमत निश्चित होते आणि ती किंमत उद्योग संस्थांना ठरवावी लागते. उदाहरणार्थ मी म्हटलं की आता पहिली उद्योग संस्था 10 वस्तू उत्पादित करतीये, दुसरी उद्योग संस्था समजा 20 वस्तू तयार करतीये, तिसरी 30च करतीये, चौथी 40 आणि पाचवी 50 करतीये. 10, 20, 30, 40 आणि 50 बेरीज किती होईल? 10 आणि 20 30 आणि 30 60, 60 आणि 40 100, 100 आणि 50 150. 150 वस्तू म्हणजेच काय तर त्या वस्तूंची त्या उद्योगाचा वस्तूंचा पुरवठा. ह्या 5 उद्योग संस्था ज्या आहेत 10 अधिक 20 अधिक 30 अधिक 30 अधिक 40 अधिक 50 या सर्वांची बेरीज म्हणजे त्या उद्योगाची काय असणार आहे? त्या उद्योगाचा पुरवठा असणार आहे. तसेच ह्या 5 जणांच्या वस्तूंना किती मागणी आहे? समजा पहिल्या उद्योग संस्थेला एवढीच मागणी आहे, समजा 15 वस्तूंचीच मागणी. दुसऱ्या उद्योग संस्थेला समजा 10-20च वस्तूंची मागणी केली जाते. तिसरीला 25,
चौथीला 30 वस्तू केल्या जातात, तर पाचवीला समजा 50च वस्तूंची मागणी केली जाते. म्हणजे अशा वेगवेगळ्या उद्योग संस्थांना किती मागणी आहे त्यांच्या वस्तूंसाठी. अ, त्या मागणीची बेरीज म्हणजेच काय, तर उद्योगाचा पुरवठा. मग इथे आपण काय म्हटलंय, की पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे, तर अक्षाला समांतर मागणी वक्र. अक्षाला समांतर मागणी वक्र का असतो, तर हा वक्र आडव्या अक्षराचा जो अय अक्ष आणि श अक्ष आहे. उभा अक्ष जो असतो तो अय अक्ष असतो आणि आडवा अक्ष जो असतो तो अक्ष अक्ष असतो. म्हणून हा जो अक्ष आहे तो अय अक्ष अक्षाला समांतर असतो. अक्ष अक्षाला समांतर का असतो, तर उद्योग संस्थांची जी किंमत आहे, जी किंमत ठरते उद्योगाची, ती किंमत कोण ठरवतं, तर ह्या सर्व उद्योग संस्थांची मागणी जी आहे, सर्व उद्योग संस्थांचा जो पुरवठा आहे, त्या पुरवठ्याची बेरीज, त्या मागणींची बेरीज म्हणजेच काय, उद्योगाची मागणी आणि उद्योगाचा पुरवठा. मग मागणी वक्र पुरवठा वक्र कसा असतो, तर मागणी वक्र हा उद्योगाचा मागणी वक्र आणि उद्योगाचा पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. म्हणून डावीकडून उजवीकडे सॉरी, उद्योगाचा जो मागणी वक्र असतो हा जो असतो तो डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. तर उद्योगाचा पुरवठा वक्र जो असतो तो डावीकडून उजवीकडे वरती चढत जाणारा असतो. म्हणून हे दोन्ही क्रॉस जे वक्र आहेत, एक वरती चढत जाणार आहे आणि एक खाली उतरणार आहे, हे दोन्ही वक्र एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात तिथे त्या वस्तूची बाजारातील एक निश्चित किंमत निश्चित होते. समतोल किंमत म्हणू शकतो आपण. ती समतोल किंमत कशी निश्चित झालेली आहे, तर मागणी वक्र आणि पुरवठा वक्र. मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा रेषा असते, तर पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वरती चढत जाणारी रेषा असते. हे दोन्ही वक्र एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतील त्या ठिकाणी त्या उद्योगाची किंमत निश्चित होते. आणि ती किंमत, एक निश्चित किंमत, समतोल किंमत, फक्त आणि फक्त एकाच बिंदूला जी किंमत निश्चित झालेली आहे, ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा एक होतो, दोन्ही वक्र एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात असा एकच बिंदू भेटतो आपल्याला, त्या बिंदूच्या ठिकाणी त्या बाजारातील, त्या पूर्ण स्पर्धेतील त्या उद्योगाची किंमत निश्चित होते. म्हणून ती किंमत कोण स्वीकारतं, तर त्या बाजारातील उद्योग संस्था किंवा फर्म्स. उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्री मध्ये वेगवेगळ्या छोटे छोटे कंपन्या किंवा फर्म्स आहेत. मग ह्या फर्म्स काय करतात, तर उद्योगाची मागणी किती आहे, रिलायन्स इंडस्ट्रीची ओव्हरऑल मागणी किती आहे, ओव्हरऑल पुरवठा किती आहे, त्या मागणी व पुरवठ्यावरून जी किंमत ठरतीये ती किती आहे, आणि ती किंमत त्या सगळ्या उद्योगांतर्गत ज्या फर्म येतात किंवा उद्योग संस्था येतात त्यांना ती स्वीकारावी लागते. म्हणून इथे आणखी एक महत्वाचं विधान आपण म्हणू शकतो, की पूर्ण स्पर्धेत किंमत उद्योगाच्या पातळीवर ठरते आणि ती किंमत त्या बाजारातील उद्योग संस्था स्वीकारतात. बरोबर. म्हणून पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्था ज्या आहेत त्या काय असतात, तर प्राइस टेकर, किंमत स्वीकारणाऱ्या. आपण काय म्हणतो, द फर्म इज द प्राइस टेकर इन द परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजेच परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये किंवा पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्था ह्या किंमत स्वीकारणाऱ्या असतात, त्या किंमत ठरविणाऱ्या नसतात किंवा डिटरमाइन नाही करत, त्या किंमत निश्चित करत नाही, तर त्या फक्त किंमत स्वीकारतात. ते त्यांच्या हातात नसतं किंमत ठरवणं. ती किंमत कोणाच्या हातात असतं ठरवणं, तर उद्योगाच्या पातळीवर त्या उद्योगाला असलेली मागणी, त्या उद्योगाच्या वस्तूला असलेली मागणी, त्या उद्योगातील वस्तूंचा पुरवठा किती आहे, आणि हा पुरवठा आणि मागणी एका विशिष्ट ठिकाणी एक होतात, त्या ठिकाणी ती किंमत निश्चित होते आणि ती किंमत त्या उद्योगातील उद्योग संस्थांना पूर्ण स्पर्धेमध्ये स्वीकारावी लागते. म्हणून जी किंमत आहे ती एकच असल्यामुळे एक निश्चित किंमत हे अक्षावर सेट होते आणि प्रत्येक उत्पादन पातळीला ती किंमत फिक्स झालेली असते. म्हणून किंमत किती, तुम्ही उत्पादन, त्या किमतीला तुम्ही उत्पादन किती वाढवू शकता किंवा किती कमी करू शकता. उत्पादन कितीही वाढवा कितीही कमी करू, म्हणून तो वक्र अक्षाला समांतर असतो.
अक्ष अक्षावर जे उत्पादन मोजलं जातं, या अक्षावर जी किंमत निश्चित केली जाते ती किंमत एक फिक्स झालेली असते आणि तिथून एक आडवी रेषा काढली तर आपल्याला लक्षात येईल तुमच्या की कोणत्याही उत्पादन प्रमाणाला पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत एक निश्चित फिक्स झालेली असते. त्यामुळे किंमत ठरवण्याचा अधिकार हा पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्थांना फर्म्सला नसतो. म्हणून एक निश्चित किंमत मध्ये वस्तूचं उत्पादन किती कमी किंवा कितीही जास्त केले जाते. आता इथे लक्षात आलं तुमच्या पूर्ण स्पर्धेमध्ये मी सांगितलं की पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादन संस्था ह्या किंमत स्वीकारणाऱ्या असतात. किंमत स्वीकारणाऱ्या का असतात? कारण त्या वस्तूची किंमत ह्या स्वतः ठरवत नाही, तर त्या उद्योगाच्या पातळीवर ठरवतात. म्हणून अक्षाला समांतर मागणी वक्र असतो. म्हणजेच तो वक्र असं गृहीत धरतो की किंमत ही सारखीच असते कोणत्याही उत्पादन पातळीला. आता इथे आणखी एक वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे किंमत जी आहे ती किंमत त्या किमतीला कितीही उत्पादन वाढवलं जातं किंवा कमी केलं जातं हे तर तुम्हाला माहिती आहे. मग आता उत्पादन कसं निश्चित करेल पूर्ण स्पर्धेमध्ये? एखादी उद्योग संस्था आहे, तिला तर किंमत मिळालेली आहे, तिने ठरवलंय की एवढी एवढी किंमत मला उद्योगाकडून रिलायन्स इंडस्ट्रीने सांगितलेलं आहे की एवढी एवढी किंमत ग्राहकांकडून या वस्तूसाठी आकारायची. मग आता ती किंमत तर फिक्स झालेली आहे, पण मी उत्पादन किती करायचं? मी किती वस्तू उत्पादित करावं? समजा 5 उद्योग संस्था आहे रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही उद्योगामध्ये, तर त्या उद्योगामध्ये त्या उद्योग संस्था किती उत्पादन करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला उत्पादनाच्या काही अटी पाहिजेत. उत्पादन निश्चितीच्या अटी म्हणू शकतो आपण म्हणू शकतो इथे. उत्पादन निश्चितीच्या अटी काय आहेत? तर सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती. कोणतीही उत्पादन संस्था एखाद्या वस्तूची किंमत ती कसे उत्पादन करेल का ते असं ठरवेल का? नाही नाही, मला आज 20च वस्तू तयार करायच्या, आम्ही 20च वस्तू तयार करू. नाही, आम्ही 50च वस्तू तयार करू किंवा 50च वस्तूंचे उत्पादन करू. तर ती उत्पादन संस्था काय विचार करेल की माझा खर्च किती आहे? समजा मी पहिली वस्तू तयार करते, त्या पहिल्या वस्तूसाठी मला समजा 10 रुपये एवढा खर्च येतो. जेव्हा मी 2 वस्तू तयार करायला घेतल्या तेव्हा मला समजा 20 रुपये खर्च आला. तिसरी वस्तू तयार घेतली तेव्हा मला 30 रुपये खर्च आला. तर काय होतंय की शेवटच्या वस्तूपासून म्हणजे सीमांत नगापासून शेवटच्या नगामुळे त्या वस्तूसाठी करावा लागणारा जो खर्च आहे त्याला सीमांत खर्च असं म्हणतात. सीमांत नगाच्या उत्पादनामुळे एकूण उत्पादनात जी भर पडते त्याला सीमांत खर्च असं म्हणतात. मग सीमांत नग जो आहे पहिल्या उत्पादनाचा 10 म्हटलं मी, दुसऱ्या वस्तूचा 20 म्हटलं आणि तिसऱ्या वस्तूचा 30 म्हटलं, असं एकूण खर्च आहे. आणि त्या एकूण खर्चामध्ये पडणारी भर म्हणजे सीमांत खर्च आहे. मग ती भर किती पडतीये? 10, 10, 10. म्हणून पहिल्या वस्तूपासून 10 रुपये एवढा एकूण खर्च झाला. दुसऱ्या वस्तूपासून 20 रुपये, तिसऱ्या वस्तूपासून 30 रुपये हा एकूण खर्च झाला. म्हणजे पहिल्यामुळे दुसऱ्या वस्तूत जेव्हा भर पडलेली आहे, 2 वस्तूंना मिळून खर्च किती झालेला आहे? 20 रुपये. मग दुसरी वस्तू जेव्हा आपण उत्पादनासाठी घेतली तेव्हा एकूण खर्च तुमचा 10 वरून किती झालेला आहे? 20. म्हणजेच एकूण खर्चात कितीने भर पडलेली आहे? 10 वरून 20 म्हणजे 10ची. आणि ती 10ची भर म्हणजेच काय? दुसरे तिसरे काही नसून सीमांत खर्च. दुसऱ्या वस्तूचा समजा माझा खर्च किती आहे? तर सीमांत खर्च किती आहे? तर 10 रुपये आहे. तसेच ह्या दुसऱ्या वस्तूचाच सीमांत प्राप्ती किती आहे? मला सीमांत प्राप्ती म्हणजे काय? तर एकूण प्राप्तीत पडणारी भर. शेवटच्या नागामुळे एकूण प्राप्तीत जी भर पडते त्याला सीमांत प्राप्ती असे म्हणतात. समजा तुम्ही पहिली वस्तू तयार केली, पहिल्या वस्तूची प्राप्ती आहे समजा 10 रुपये, एकूण प्राप्ती 10 रुपये मिळते. दुसऱ्या वस्तूपासून तुम्हाला 20 रुपये एवढी एकूण प्राप्ती मिळते. म्हणजे दुसरी वस्तूमुळे तुम्हाला एकूण प्राप्ती किती झालेली आहे? 10 वरून 20 म्हणजे किती? 10 रुपयांची भर पडलेली. 10 वरून 20 म्हणजे 10 रुपये एवढीच भर पडली. म्हणून सीमांत प्राप्ती तर दुसऱ्या नगाची काय होईल? 10 रुपये. दुसऱ्या नगाचा खर्च किती होता? 10 रुपयेच होता. म्हणून ज्या ठिकाणी तुमचा खर्च आणि प्राप्ती ही एक होणार आहे
तिथे तुम्ही तुमच्या वस्तूचं उत्पादन करू शकता. असं का ठरवतो? कारण त्याला एक महत्तम नफा मिळतो त्या उत्पादकाला. कारण त्यानंतर जर त्याने वस्तू उत्पादित करण्याचं ठरवलं, तर तिथे त्याचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होऊ शकतो. म्हणून तो असा विचार करतो, की ज्या ठिकाणी त्याच्या शेवटच्या वस्तूचं उत्पादन आणि शेवटच्या वस्तूच्या उत्पादनापासून मिळणारी प्राप्ती आणि शेवटच्या वस्तूपासून होणारा खर्च, हा खर्च आणि प्राप्ती म्हणजे सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती ज्या ठिकाणी एक होईल, त्या ठिकाणी उत्पादक आपल्या वस्तूंचे एक उत्पादन निश्चित करतो, की मी किती वस्तू तयार करू शकतो. मी 2च वस्तू तयार करू शकतो. कारण 2 वस्तूंना मला एवढा एवढा खर्च येतोय, ₹10च खर्च येतोय आणि 2 वस्तूंसाठीचा माझी प्राप्ती पण 10च आहे. माझी प्राप्ती पण 10 आहे आणि माझा खर्चही 10 आहे. म्हणून मी 2च वस्तू तयार करू शकतो. समजा दुसरी उत्पादन संस्था आहे. त्या दुसऱ्या उद्योग संस्थेला समजा ₹10 एवढा खर्च आहे आणि प्राप्ती मात्र ₹20 येते. इथे काय होईल? दुसऱ्या वस्तूचा खर्च, सीमांत खर्च ₹10 आहे आणि सीमांत प्राप्ती मात्र ₹30. त्यामुळे तो काय करेल? तिथे वस्तूचे उत्पादन आणखी वाढवण्याचा प्रयत्न करेल. तो उत्पादन वाढवेल आणि तो कुठपर्यंत उत्पादन वाढेल? जोपर्यंत त्याचा खर्च हा सीमांत प्राप्तीला येऊन मिळत नाही. कारण इथं काय होतंय? त्याची प्राप्ती तर चांगली आहे. प्राप्ती ₹20. शेवटच्या नगाची प्राप्ती काय? समजा 5 वस्तू तयार करते दुसरी उत्पादन संस्था. त्या 5 वस्तूंची सीमांत प्राप्ती किती आहे? तर ₹50 असं समजूया आपण. ₹50 एवढी सीमांत प्राप्ती आहे आणि खर्च समजा ₹30. खर्च समजा ₹30. मग आता काय करेल तो? ₹30 खर्च आहे आणि इथे ₹50 प्राप्ती आहे 5 वस्तूंसाठी. म्हणून तो काय करेल? मी आणखी उत्पादन करेल. कारण माझा खर्च तर ₹30च आहे. प्राप्ती मात्र माझी ₹50 आहे. मला प्राप्ती मात्र जास्त मिळते 5 वस्तू उत्पादित केल्यामुळे. मग मी आणखी थोडं वस्तूचं उत्पादन वाढवू शकतो. तर माझा खर्च तर ₹30 आणि प्राप्ती तर मात्र ₹50. मग कुठपर्यंत माझं उत्पादन वाढू शकतं? जिथपर्यंत माझा खर्च आणि प्राप्ती ही एक होत नाहीये. म्हणून मी जर 2 वस्तू आणखी वाढवल्या, 7 वस्तू तयार केल्या, तर माझा खर्च हा प्राप्ती बरोबर येईल. तर माझा खर्च ₹30 होता, तो आता ₹50 झाला. म्हणून ₹50 खर्च, ₹50 प्राप्ती येईपर्यंत उत्पादक आपल्या वस्तूचं उत्पादन काय करेल? चालू ठेवेल. आणि यालाच आपण म्हणू शकतो, की पूर्ण स्पर्धेतील उत्पादन निश्चिती. पूर्ण स्पर्धेतील उत्पादन निश्चिती कशी होते? तर ज्या ठिकाणी सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च हे एकमेकांना छेदतात, ज्या ठिकाणी सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च हे एक असतो, त्याच ठिकाणी पूर्ण स्पर्धेत तो उत्पादक जो आहे, जो उत्पादक कर्ता आहे, तो आपल्या वस्तूचं उत्पादन निश्चित करतो. आता पुढे आपण आणखी एक घेऊया, वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेमध्ये वाहतुकीचा खर्च अजिबात नसतो. कारण इथे जर वाहतूक खर्च केला तर किंमत एक राहील का? पूर्ण स्पर्धेचं पुढचं वैशिष्ट्य काय? तर वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यांमध्ये वाहतूक खर्च जर शून्य झाला, वाहतूक खर्चच केला नाही, तर काय होईल? वाहतूक खर्च केला नाही तर वाहतुकीवर खर्चच झाला नाही, तर उत्पादन मात्र किंमत मात्र एक स्वीकारता येईल. परंतु वाहतुकीवर खर्च जर झाला, तर मग त्याचा खर्च वाढेल. त्याचा खर्च वाढल्यामुळे तो काय करेल? त्याला नफा मिळणार नाही. मग तो किंमत वाढवेल. म्हणून किंमत एक राहणार नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत एकच असते. हे गृहीत असल्यामुळे हे गृहीत खरं ठरण्यासाठी वाहतुकीवर खर्च करावा लागत नाही. शेवटचं आहे महत्त्वाचं वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेचं, ते म्हणजे बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य किंवा उद्योगातून बाहेर पडण्याचे किंवा उद्योगाबाहेर जाण्याचे स्वातंत्र्य. पुढचं वैशिष्ट्य काय? तर उद्योगातून बाहेर पडण्याचे किंवा उद्योगात प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य. असं का म्हटलं असेल बरं, उद्योगात बाहेर पडण्याचे आणि उद्योगात आत येण्याचे स्वातंत्र्य? कारण जर अल्प काळात एखाद्या उद्योग संस्थेला जर सुपर नॉर्मल प्रॉफिट किंवा आपण म्हणू शकतो त्याला असाधारण नफा. असाधारण नफा केव्हा होतो? तर असाधारण नफा हा केव्हा होईल? जेव्हा सरासरी
प्राप्ती ही सरासरी खर्चापेक्षा जास्त असते. इथे आपण एक संतुलन पाहणार आहोत किंवा पूर्ण स्पर्धेचं समतोल पाहणार आहोत. ते म्हणजे काय, तर सरासरी प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती आणि सरासरी खर्चामधील फरक. आता पूर्ण स्पर्धेमध्ये अल्प काळात कसा होतो समतोल किंवा संतुलन. पूर्ण स्पर्धेमधील जो समतोल आहे किंवा संतुलन आहे अल्प काळामध्ये, ते कशा प्रकारे होते, तर ज्या ठिकाणी सरासरी प्राप्ती ही सरासरी खर्चापेक्षा जास्त असेल तर तिथं असाधारण नफा मिळतो, सुपर नॉर्मल प्रॉफिट. सुपर नॉर्मल प्रॉफिट का म्हणतोय आपण इथं, कारण दर नगाचा जो खर्च आहे तो कमी आहे, त्याच्यापेक्षा प्राप्ती मात्र खूप जास्त आहे. जेव्हा सरासरी प्राप्ती ही सरासरी खर्चापेक्षा खूप जास्त असते, तेव्हा पूर्ण स्पर्धेत उत्पादन संस्थेला किंवा फर्म्सला असाधारण नफा होतो. तर साधारण नफा म्हणजे काय, साधारण नफा म्हणजे सरासरी प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती खर्च हा एकच असतो. पूर्ण स्पर्धेमध्ये जेव्हा सरासरी खर्चा इतकीच सरासरी प्राप्ती असेल, जेवढा खर्च आहे दर नगाचा खर्च जितका आहे, दर नगाची प्राप्ती जितकी आहे, तेवढाच जेव्हा दर नगाचा खर्च आणि दर नगाची प्राप्ती जेवढ्या जिथे एक असेल तिथं त्या उद्योग संस्थाला काय होईल, तर साधारण नफा होईल किंवा नॉर्मल प्रॉफिट म्हणू शकतो. नॉर्मल प्रॉफिट इथे का म्हणतो आपण, कारण कुठेच एक्सेस नाहीये, खर्चही जास्त नाही प्राप्तीही जास्त नाही किंवा एक कमी एक जास्त नाही. दोन्ही काय इक्वल आहे, समान आहे. जेवढी प्राप्ती आहे, जेवढी सरासरी प्राप्ती आहे तेवढीच सरासरी खर्च आहे. म्हणून तिथे उत्पादकाला काय होईल, साधारण नफा किंवा सर्वसाधारण नफा होईल. पुढे आहे तोटा. पूर्ण स्पर्धेमध्ये अल्प काळात उत्पादकाला तोटा होतो असं म्हणतो आपण. तोटा का होतो, कारण जेव्हा खर्च हा जास्त असतो प्राप्तीपेक्षा, जेव्हा सरासरी खर्च हा सरासरी प्राप्तीपेक्षा जास्त असतो, तेव्हा त्याला आपण तोटा असं म्हणतो. सरासरी खर्चापेक्षा सरासरी प्राप्ती जर कमी असेल किंवा सरासरी सप्रा म्हणू शकतो सरासरी प्राप्तीला, किंवा सरासरी खर्चाला आपण सरासरी खर्च म्हणू शकतो. सरासरी खर्च सरासरी खर्च जेव्हा जास्त असतो एखाद्या उद्योगामध्ये, उद्योग संस्थेला, तेव्हा तिला तोटा होईल निश्चितच, कारण प्राप्ती कमी आणि खर्च जास्त होतो. आता इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय, तर ब्रेक इव्हन पॉइंट. ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय, तर त्याला काय म्हणू शकतो आपण, ब्रेक इव्हन पॉइंट एक बिंदू असतो किंवा शटडाऊन पॉइंट किंवा बंद बिंदू असं म्हणतात. का म्हणतो असं, मी आधीच सुरुवातीला सांगितलं की अल्पकाळ म्हणजे काय, अल्पकाळ म्हणजे असा कालावधी की त्या कालावधीमध्ये बदलणाऱ्या घटकात बदल करता येतो आणि काही घटक हे स्थिर असतात. म्हणून काही बदलणाऱ्या घटकात बदल करता येतो, परंतु स्थिर घटक हे स्थिर असतात. म्हणून दोन वर्गीकरण आपण इथं पाहतोय, स्थिर घटक आणि बदलणारा घटक. मग बदलणाऱ्या घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजे काय, बदलता खर्च. उदाहरणार्थ कच्चा मालावर केला जाणारा खर्च, श्रमिकांवर केला जाणारा खर्च, उत्पादन प्रमाणानुसार जे घटक बदलतात त्या घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजे काय, तर बदलता खर्च. मग स्थिर खर्च म्हणजे काय, स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजे स्थिर खर्च. मग इथे ब्रेक इव्हन पॉइंट मध्ये काय होतं, तर जरी उत्पादकाला तोटा होत असला तरी उद्योग तो चालू ठेवू शकतो, ते त्याचं उत्पादन चालू ठेवू शकतो. का बरं तोटा होत असला तरी तो त्याचं उत्पादन चालू ठेवू शकतो, कारण अल्प काळात जरी सरासरी खर्च हा सरासरी प्राप्तीपेक्षा जास्त असला तरी त्याचा बदलता जो खर्च आहे, बदलणाऱ्या घटकांवर केला जाणारा खर्च जो असतो तो कमी असतो. मग जोपर्यंत बदलणारा खर्च हा भरून निघतो तोपर्यंत तो त्याचे उत्पादन चालू ठेवतो. जरी तोटा होत असला तरी तो आधी पाहिल काही आशेचं वातावरण निर्माण होतंय का उद्योगामध्ये, उद्योग संस्थेमध्ये, त्यासाठी तो लगेच उद्योग बंद ठेवणार नाही. तर तो काय करेल, जोपर्यंत त्याचा बदलणाऱ्या घटकांवर होणारा खर्च हा कमी आहे, कारण सरासरी खर्च म्हणजे काय, सरासरी बदलता खर्च अधिक सरासरी स्थिर खर्च. जरी दोन्ही खर्च मिळून सरासरी खर्च तयार होतो आणि हा सरासरी खर्च हा जास्त आहे असं आपण म्हणतो आणि सरासरी प्राप्ती ही कमी आहे तोटा होताना असं म्हणतो. परंतु या सरासरी खर्चामध्ये
सरासरी खर्च हा यू आकाराचा असतो. सरासरी बदलता खर्च हा यू आकाराच्या खालून सुरू होतो. म्हणून सरासरी बदलता खर्च जोपर्यंत भरून निघतो तोपर्यंत उद्योग संस्था आपले उत्पादन चालू ठेवते, जरी तोटा होत असला तरी. याला शट डाऊन पॉइंट किंवा ब्रेक इव्हन पॉइंट किंवा बंद बिंदू असं म्हणतो. का म्हटलं जातं याला ब्रेक इव्हन पॉइंट किंवा शट डाऊन पॉइंट? तर एक विशिष्ट, जरी एखाद्या अल्प काळात उत्पादन संस्थेला जरी तोटा होत असला तरी एका विशिष्ट बिंदूला बदलता खर्च हा भरून निघतो. जोपर्यंत त्या विशिष्ट बिंदूला सरासरी बदलता खर्च भरून निघतो तोपर्यंत उद्योग संस्था आपले उत्पादन चालू ठेवते. परंतु एक वेळ अशी येते की त्या ठिकाणी किंमतही सेम राहते. ज्या ठिकाणी एखाद्या उद्योग संस्था किंमत स्वीकारते, ती किंमत, आकारली जाणारी किंमत जी आहे ती किंमत आणि उत्पादन त्या उद्योगाचे खर्च, सरासरी बदलता खर्च, ज्या ठिकाणी किंमत आणि खर्च हा एक होईल तिथे किमतीलाच सरासरी प्राप्ती असंही म्हटलं जातं. म्हणून ज्या ठिकाणी त्याची सरासरी प्राप्ती, सरासरी खर्च, सीमांत खर्च म्हणू शकतो आपण, सरासरी बदलता खर्च हे एक होतो, त्या ठिकाणी शट डाऊन पॉइंट किंवा बंद बिंदू सुरुवात होते किंवा त्याला बंद बिंदू असं आपण म्हणतो. हे झालं पूर्ण स्पर्धेचे वैशिष्ट्य किंवा अल्पकालीन संतुलन त्यामध्ये पाहिले. पूर्ण स्पर्धेचा दीर्घकालीन समतोल कसा होतो? पूर्ण स्पर्धेचा दीर्घकालीन समतोल होण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे संयंत्र जे आहेत. जेव्हा दीर्घकाळ म्हणजे आपण म्हणतो की असा कालावधी की त्या कालावधीमध्ये आपण सर्व गोष्टींमध्ये बदल करतो, सर्व घटक बदलतो, सर्व उत्पादनाचे घटक आपण बदलतो. म्हणून दीर्घकाळात उत्पादनातील सर्व घटकात बदल केला जातो. म्हणून इथे दीर्घकाळात स्थिर घटक आणि बदलता घटक असा फरक केला जात नाही. तर सर्व उत्पादनाचे घटक काय असतात? तर बदलणारे असतात. म्हणून सर्व घटकात जेव्हा बदल केला जातो तेव्हा त्याला बदलणारे घटक म्हणतात. आणि दीर्घकाळात सर्व घटकात बदल केला जात असल्यामुळे विशिष्ट कालावधी मिळतो. त्यामुळे इथे काय होईल? दीर्घकाळात कुठल्याही उद्योग संस्थेला तोटा होणार नाही किंवा कुठली उद्योग संस्था असाधारण नफाही मिळवणार नाही. असं का होईल बरं? दीर्घकाळात पूर्ण स्पर्धेतील उद्योगातील उद्योग संस्था फक्त आणि फक्त सर्वसाधारण किंवा साधारण नफाच मिळवतात. पूर्ण स्पर्धेतील दीर्घकाळात उद्योगातील उद्योग संस्था फक्त आणि फक्त सर्वसाधारण किंवा साधारण नफा मिळवतात. का बरं असं होईल की फक्त सर्वसाधारण किंवा साधारण नफाच मिळतो? कारण सर्वसाधारण किंवा साधारण नफा मिळण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय? समजा दीर्घकाळात एखादी उद्योग संस्था खूप जास्त नफा मिळवते, असाधारण नफा मिळवते, सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळतंय, तर काय होईल? समजा एखाद्या वस्तू व्यवसायात दुसरी उद्योग संस्था काय करेल? प्रवेश करेल. समजा माझा उद्योग, आता मी काही उद्योग करत नाही, परंतु मला असं लक्षात आलं की अरे 5-6 वर्ष झालं, 7-8 वर्षापासून पाहतेय या वस्तू उत्पादनात मला नफा मिळू शकतो, या वस्तू उत्पादनात खूप चांगलं प्रॉफिट मिळतंय, बऱ्याच उद्योग संस्थांना नफा मिळतोय, मीही या वस्तूचं उत्पादन केलं तर मला नफा मिळेल. मग मी काय करेन की त्या उद्योगात प्रवेश करेल आणि तो उद्योगात मग काय होईल? उद्योग संस्थांची संख्या वाढेल. मग काय होईल? दीर्घकाळात जी उद्योग संस्था असाधारण नफा, साधारण नफा मिळवते, तो असाधारण किंवा सुपर नॉर्मल प्रॉफिट म्हणूया आपण, खूप जास्त नफा मिळवते, तो नफा काय होईल? कमी होईल. तर इतर उद्योग संस्था त्या उद्योगात काय करतील? प्रवेश करतील. इतर उद्योग संस्था त्या उद्योगात प्रवेश केल्यामुळे त्या उद्योगातील काही उद्योग संस्था ज्या एन्जॉय करत होत्या सुपर नॉर्मल प्रॉफिट, खूप जास्त, सरासरी प्राप्ती जास्त आणि सरासरी खर्च कमी, अशी जी परिस्थिती अनुभवत होते, ती परिस्थिती दीर्घकाळात बदलते. दीर्घकाळात इतर उद्योग संस्था ही त्या उद्योगात प्रवेश करतात. आधी 4च उद्योग संस्था होत्या, आता 5, 6, 7 अशा उद्योग संस्था त्या उद्योगामध्ये काय करतील? प्रवेश करतील. आणि त्यामुळे त्या उद्योग संस्थेला मिळणारा जो नफा आहे तो नाहीसा होईल, असाधारण नफा नाहीसा होईल.
आणि फक्त साधारण नफा ज्या उद्योग संस्था साधारण नफाच का राहील? कारण ज्या उद्योग संस्थांचा खर्च भरून निघतोय त्याच उद्योग संस्था त्या उद्योगात काय राहतील, टिकतील किंवा टिकू शकतील. काही उद्योग संस्थांना समजा दीर्घकाळात तोटा झाला तर काय करतील, त्या उद्योगातून बाहेर पडतील. उद्योगातून बाहेर पडतील म्हणजेच काय करतील, त्या उद्योगातून बाहेर पडतील म्हणजेच काही उद्योग संस्थांना जर तोटा होत असेल तर दीर्घकाळ असल्यामुळे कुठली उद्योग संस्था दीर्घकाळात का राहील, जर तोटा होत असेल तर दीर्घकाळात इतका कालावधी आहे की असा कालावधी 10 वर्ष 20 वर्ष. समजा मला नेहमीच तोटा होतोय, मला यावर्षी तोटा झाला, मला पुढच्या वर्षी तोटा होतोय, मला दरवर्षी तोटा होतोय माझ्या उद्योगामध्ये, मी का त्या उद्योगात थांबेल? मी त्या उद्योगात थांबणार नाही, कारण मला त्या उद्योगात काय होईल, तोटा होतोय. मग काय होतं, त्या उद्योगात तोटा होत असल्यामुळे ती उद्योग संस्था उद्योगातून बाहेर पडेल आणि फक्त दीर्घकाळात अशाच उद्योग संस्था राहतील ज्या उद्योग संस्थांना नफा मिळतोय, साधारण नफा मिळतोय, किंवा अशाच उद्योग संस्था त्या बाजारामध्ये राहतील की ज्यांचा खर्च भरून निघत आहे. सरासरी खर्च भरून निघणाऱ्या म्हणजे ज्या उद्योग संस्थांचा सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती, दर नगाचा खर्च आणि दर नगाची प्राप्ती ज्या ठिकाणी एक होते त्याच ठिकाणी ती उद्योग संस्था काय करेल, उद्योगामध्ये टिकून राहील किंवा तिथे टिकून राहील. इतर उद्योग संस्था उद्योगामध्ये प्रवेश करणार नाही. हे झालं पूर्ण स्पर्धेतील दीर्घकालीन संतुलन. आता आपण काय काय पाहिलं तर पूर्ण स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य काय आहे, पूर्ण स्पर्धेमध्ये वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना हा बाजार का अस्तित्वात येतो, या बाजाराचं विश्लेषण कसं असतं, या बाजारामध्ये अल्पकाळ म्हणजे काय, दीर्घकाळ म्हणजे काय, अल्पकाळात वस्तू व किंमत जी आहे ती कशी निश्चित होते, म्हणजेच वस्तूंची उत्पादन निश्चिती कशी होते, वस्तूंची किंमत निश्चिती कशी होते. इथे एक महत्वाचं पूर्ण स्पर्धेमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे तर एकच किंमत किंवा एकजिन्सी वस्तू, एकच किंमत एकजिन्सी वस्तू, बाजारात बाहेर पडण्याचे किंवा आत येण्याचे स्वातंत्र्य ही पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत. पूर्ण स्पर्धा हा प्रत्यक्ष अस्तित्वात न येणारा बाजार प्रकार आहे असं आपण म्हणतो. का बरं प्रत्यक्ष अस्तित्वात येत नाही हा बाजार प्रकार? कारण तुम्ही एक विचार केला तर असं कुठला बाजार आहे का की तिथे वस्तूची किंमत आणि ती वस्तू एकजिन्सी आहे, रंग रूप आकार चव अशा सर्व बाबतीत ही वैशिष्ट्य आपल्याला कोणत्याच बाजारात दिसून येत नाही. एकजिन्सी वस्तू किंवा किंमतही एक कुठेही दिसत नाही. काही विक्रेते हळूच एखादी किंमत जास्त ठेवतात किंवा हळूच एखाद्या वस्तूची किंमत कमी करतात. म्हणून जरी आपल्याला पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य आपण इथे पाहिली तरी प्रत्यक्ष अस्तित्वात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात नसते. परंतु पूर्ण स्पर्धेचा जो बाजार आहे त्याचा अभ्यास का करावा लागतो, ते एक निश्चित किंवा एक ढोबळ कल्पना येते की कोणत्याही बाजारात किंवा एखाद्या सारख्याच प्रकारच्या वस्तूचा बाजार असेल तर त्या वस्तू बाजारात त्या वस्तूची किंमत कशी ठरते, त्या वस्तूची उत्पादन निश्चिती कशी होते हे आपण पाहू शकतो. का पाहू शकतो? कारण मी तुम्हाला इथे एक प्रकार किंवा फरक सांगितला, उद्योग आणि उद्योग संस्था. हा फरक उद्योग पूर्ण स्पर्धेमध्ये अभ्यासणं खूप महत्वाचं आहे. कारण उद्योग हा मोठा असतो, उद्योग संस्था ही छोटी असते. उद्योगाअंतर्गत अनेक उद्योग संस्था येतात, 4, 5, 6 ज्या काही उद्योग संस्था असतील त्या सर्व उद्योग संस्था कुठे येतात, तर उद्योगाअंतर्गत येतात. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उद्योगाअंतर्गत उद्योगामध्ये जेवढ्या उद्योग संस्था आहेत त्या उद्योग संस्था आपल्या वस्तूची किंमत स्वतः ठरवत नाही तर त्यांच्या वस्तूंना असलेली मागणी, त्यांच्या वस्तूंच्या मागणीची बेरीज, त्यांच्या वस्तूंच्या पुरवठ्याची बेरीज, त्या मागणी आणि पुरवठ्याच्या बेरजेतून त्या उद्योगाची मागणी आणि त्या उद्योगाचा पुरवठा निश्चित होईल. त्या उद्योगाची मागणी आणि त्या उद्योगाच्या पुरवठ्यातून एक निश्चित किंमत निश्चित होते आणि ती किंमत त्या उद्योग संस्था स्वीकारतात. इथे आपल्याला वस्तूची किंमत बाजारामध्ये कशी निश्चित होते याचं ज्ञान आपल्याला या बाजारामधून पूर्ण स्पर्धेच्या अभ्यासातून
लक्षात येईल. तसेच पूर्ण स्पर्धेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं सांगू शकतो, की 2 संतुलनाच्या अटी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या अटी आपण कोणत्याही वस्तू बाजाराची किंमत निश्चिती आणि उत्पादन निश्चितीसाठी ह्या अटी बदलत नाहीत. तुम्ही कोणताही बाजार पहा. आता आपण बाजाराचे स्पर्धेच्या प्रकारानुसार जे प्रकार मी सांगितले तुम्हाला, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार, अल्प विक्रेताधिकार, द्विविक्रेताधिकार, हे सर्व बाजाराचे जे प्रकार आहेत, या सर्व बाजाराच्या प्रकारांचे एक एक महत्वाचं किंवा संतुलनाचे अट म्हणू शकतो आपण. या सर्व बाजार प्रकारांमध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूच्या उत्पादन निश्चितीसाठी एक समतोलनाची किंवा संतुलनाची अट म्हणजे काय, तर सरासरी सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती यातील समानता. जिथे सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती एक असते, तसेच सीमांत खर्च वक्र हा सीमांत प्राप्ती वक्राला ज्या ठिकाणी छेदतो किंवा डावीकडून उजवीकडे खाली वरती जाणारा जो वक्र असतो, तो तिथेच ज्या ठिकाणी सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती एक होते, त्या ठिकाणीच वस्तूची किंमत ही काय होते, निश्चित होते. म्हणून वस्तूची किंमत तसेच वस्तूची उत्पादन निश्चिती होते. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या अभ्यासातून आपण काय शिकलो, तर कोणत्याही वस्तूची कोणत्याही बाजारात उत्पादन निश्चिती होण्यासाठी तसेच त्या वस्तूची किंमत निश्चिती होण्यासाठी 2 संतुलनाच्या अटी फार आणि फार महत्त्वाच्या आहेत. त्या अटी म्हणजे काय, सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्चातील समानता आणि सीमांत प्राप्ती वक्र, सीमांत खर्च वक्राने सीमांत प्राप्ती वक्राला एक खालून वरच्या दिशेने छेदले पाहिजे. आता इथं असं का म्हटलंय खालून वरच्या दिशेने छेदलं पाहिजे, तर कोणतेही जे वक्र असतात, खर्च वक्र असतात अर्थशास्त्रामध्ये, कोणताही खर्च वक्र पहा फक्त त्यापैकी आपण स्थिर खर्च विचारात घेत नाही. स्थिर खर्च हा फक्त अक्षाला समांतर किंवा तो खाली उतरणारा असतो, परंतु इतर सर्व खर्च वक्र हे यू आकाराचे असतात. ते यू आकारापैकी जसा यू शेप असतो चंद्रासारखा, अर्धचंद्राकृती जो असतो, तर अर्धचंद्राकृती जो आकार असतो सगळ्या वक्रांचा, त्यापैकी ज्या ठिकाणी जो वक्र डावीकडून उजवीकडे वर चढत जाणार यू आकारापैकी फक्त अर्धाच आकार आपण खर्चाचा विचारात घेतो, तो म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी खर्च वक्र हा वर चढत जाणार असतो. यू आकारामध्ये एक साइड जी असते ती खाली उतरणारी असते आणि दुसरी साइड जी आहे ती वरती जाणारी असते. म्हणून खर्च वक्र हा आपल्याला कधी विचारात घ्यायचा असतो, उत्पादन निश्चितीसाठी, जेव्हा खर्च वक्र हा वरती चढत जाणार असतो. असं का होतं, कारण सीमांत प्राप्ती ही एकच असल्यामुळे हा वक्र अक्षाला जो समांतर वक्र आहे त्याला 2 ठिकाणी छेदतो. मग एक ठिकाणी छेदल्यावर काय होतं, की तो खर्च कमी होतो. खालून वरून खाली येताना खर्च काय होताना दिसतो तुम्हाला, कमी होतो. नंतर तो यू शेप घेऊन वरती जातो, बरोबर. म्हणून ज्या ठिकाणी वरून खाली येतो म्हणजेच काय, देयर इज अ स्कोप टू इन्क्रीज आउटपुट. एक संधी असते की एक आपल्याला संधी मिळते की आपण उत्पादन वाढवू शकतो. खर्च जेव्हा जोपर्यंत कमी कमी होत जातो तिथपर्यंत आपण आपले उत्पादन वाढवू शकतो. म्हणून आपण जिथे खर्च हा वाढत जातो आणि जिथे प्राप्ती ही वाढत्या खर्चाला एक होते किंवा एकमेकांना छेदतात, त्या ठिकाणीच उत्पादन निश्चिती होते. हे फार महत्वाचं एक अर्थशास्त्रामध्ये एक महत्वाचं बाजार, सगळे कुठलेही बाजार असेल, कुठल्याही बाजारांचं वर्गीकरण पाहताना कोणताही बाजार येऊ द्या, त्या बाजारांची उत्पादन निश्चिती आणि किंमत निश्चिती पाहताना तुम्हाला ह्या 2 अटी विसरायच्याच नाहीये. ह्या 2 अटी जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही डोळे झाकून कोणत्याही वस्तू बाजारातील त्या वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची उत्पादन निश्चिती कशी होते हे सहज तुम्ही सांगू शकाल. म्हणून कोणत्याही वस्तू बाजारातील वस्तूची किंमत निश्चिती आणि त्या वस्तूची उत्पादन निश्चितीसाठी सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्तीतील समानता, सीमांत खर्च वक्राने सीमांत प्राप्तीला खालून वरच्या दिशेने छेदले पाहिजे, असे 2 ज्या अटी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत.
यानंतर सीमांत प्राप्तीमध्ये आपण आणखी एक संकल्पना किंवा एक वैशिष्ट्य पाहिलं की ते अल्पकालीन समतोल म्हणजे काय आणि दीर्घकालीन समतोल म्हणजे काय. आणखी एक पाहू शकतो आपण दीर्घकाळात जी संयंत्र असतात. दीर्घकाळ म्हणजे एकदम खर्च करतो आपण दीर्घकाळात आणि एकदम प्राप्ती मिळते असं नाही. तर दीर्घकाळापर्यंत तो उद्योग टिकून राहतो. मग तो टिकून राहण्यासाठी काय होतं, की त्या उद्योगामध्ये तो त्याच्या संयंत्राची रचना बदलतो, संयंत्र बदलतो. समजा 5 वर्षासाठी मी एक मशीन घेतली. 5 वर्षानंतर 10 वर्षापर्यंत मी दुसरी मशीन घेतली. 10 ते 15 वर्षापर्यंत मी तिसरी मशीन किंवा एक यंत्र खरेदी केलं. परत 15 ते 20 पर्यंत मी चौथं मशीन किंवा चौथं यंत्र घेतलं. तर मी काय करतेय, एक-एक यंत्र बदलतेय. 5 वर्षासाठी एक यंत्र घेतलं. 5 ते 10 वर्षासाठी दुसरं यंत्र वापरलं मी. आणखी वेगाने, आणखी फास्ट वस्तू व सेवांचे उत्पादन करून देणारं एक संयंत्र निवडलं. 10 ते 15 वर्षासाठी मी एक यंत्र निवडलं. तर दीर्घकाळ हा असा कालावधी असतो, की तो सर्व संयंत्रांचा किंवा सर्व अल्पकालीन खर्चांचा एक आवरण वक्र असतो. म्हणून आपण दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राला आवरण वक्र असं म्हणतो. आवरण वक्र असं का म्हणतो? कारण हा वक्र सर्व अल्प काळातील खर्चांना सामावून घेतो. आता मी म्हटलं 5 वर्षासाठी एक मशीन, 10 वर्षांसाठी एक मशीन घेतली. पण 10 ते 15 साठी मी तिसरी मशीन घेतली. 15 ते 20 साठी मी चौथी मशीन घेतली. म्हणजे मी काय करतेय, जवळ-जवळ मी 4 मशीन घेतलेल्या आहेत माझ्या वस्तू उत्पादनासाठी. 4 मशीनचा खर्च म्हणजेच काय माझा दीर्घकाळातील त्या वस्तूंचा खर्च असणार आहे किंवा सरासरी खर्च असणार आहे. म्हणून संयंत्रांसाठीचा जो खर्च आहे, अल्पकालीन जो खर्च आहे, तो खर्च म्हणजेच काय? तर दीर्घकालीन खर्च असतो. अल्पकालीन खर्च वक्रांची बेरीज अल्पकालीन खर्च वक्रांना सर्वांना सामावून घेणारा वक्र म्हणजे काय? तर दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र होय. आणि हे सर्व खर्च वक्र सामावून घेत असल्यामुळे सरासरी दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राला आवरण वक्र असंही म्हटलं जातं. आता पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यांमध्ये आणखी एक महत्त्वाचं एक संकल्पना आपण पाहिली ती म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट, शटडाउन पॉइंट किंवा बंदबिंदू. बंदबिंदू का म्हणतो आपण त्याला? बंदबिंदूच्या ठिकाणी सरासरी बदलचा खर्च सुद्धा भरून निघत नाही. एखाद्या उद्योग संस्थेला त्याचा सरासरी खर्च सुद्धा जेव्हा भरून निघत नाही, सरासरी खर्च भरून निघण्या इतपत सुद्धा उत्पादन जेव्हा होत नाही, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? बंदबिंदू असं म्हणतो. अशा प्रकारे आपण पूर्ण स्पर्धेतील सर्व गोष्टी पाहिल्या, त्याचे वैशिष्ट्य पाहिली. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? अल्पकालीन खर्च म्हणजे काय? दीर्घकालीन खर्च म्हणजे काय? तसेच त्या अल्पकाळात आणि दीर्घकाळात कशा प्रकारे वस्तूची किंमत उत्पादन निश्चिती होती, या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि पूर्ण स्पर्धेच्या अभ्यासावरून आपल्याला पुढील सर्व जे अपूर्ण स्पर्धेतील बाजार प्रकार आहेत, त्या बाजार प्रकारांमध्ये कशी वस्तूची उत्पादन निश्चिती होते, कशी किंमत निश्चिती होते, हे आपण पाहणार आहोत. पुढच्या लेक्चरला आपण भेटूया. धन्यवाद.